खरं तर हा विषय फार दिवसाचा आहे। या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या पातळीवर मुख्यमंत्री साहेब असतील, सत्तेत असणारे सर्व इतर नेते असतील यांना ते भेटलेले आहेत। यांची मागणी अशी होती की आता परीक्षेचा पॅटर्न हा बदलणार आहे आणि मग जी आपली राज्यसेवाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी सेवाचा सुद्धा समावेश व्हावा अशी मागणी पूर्वीपासून होती। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटल्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडनं आदेश नाही तर पत्र सुद्धा हे आयोगाकडे गेलं, पण आयोगाने या बाबतीत कुठेही सिरियसनेस दाखवला नाही। इतरही नेत्यांनी या बाबतीत कुठलाही पाठपुरावा केला नाही। आता हा जो लढा आहे हा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा लढा आहे। याच्यामध्ये खरं तर कालच आम्ही येऊन राजकीय भूमिका घेऊ शकलो असतो, पण यांच्या भविष्यामध्ये राजकारण येऊ नये अशी भूमिका ही आमच्या सर्वांची होती। दंगेकर भाऊ सुद्धा इथं आहेत, त्यांच्या लेवलवर आमच्या लेवलवर कालच आम्ही अधिकाऱ्यांशी बोलत होतो, पण अधिकाऱ्यांकडनं कुठेही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज सकाळी सुद्धा अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आणि मग आम्ही आज दुपारी बैठक घेतोय असं त्यांनी सांगितलं। पण बैठक घेतल्यानंतर परत एकदा उद्या आम्ही बैठक घेऊ असं ते म्हणत आहेत। आता किती दिवस या सगळ्या विद्यार्थ्यांना रोडवर आपण तिथं बसवायचं? खरं तर आपण बघितलं तर लोकसभेचं इलेक्शन लागण्यापूर्वी MSRDC असेल, MSIDC असेल, त्याच्याचबरोबर जो ॲम्ब्युलन्सचा घोटाळा झाला त्याचे निर्णय एका दिवसात तुम्ही घेता, त्याच्यामध्ये तुम्ही विलंब कुठलाच तिथे घेत नाही आणि मग या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घेत असताना तुम्ही आज बसतो मग उद्या बसतो मग चर्चा करतो अशी भूमिका तुम्ही का घेता? आता आम्ही बोलत असताना याच्या आधी